तर धाराशिवमध्ये आमदार बसवराज पाटलांच्या सत्कार समारंभामध्ये राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं। सत्कार समारंभामध्ये आमदार राणा पाटलांना डावलण्यात आलं, तर खासदार ओमराजे निंबाळकरांना या समारंभामध्ये मानाचं स्थान देण्यात आलं। दरम्यान याच कार्यक्रमात माजी आमदार सुजितसिंह ठाकूरांनी राणा पाटलांवर निशाणा साधल्याची चर्चा झाली। भाजप कुणाची खासगी कंपनी नसल्याचं वक्तव्य सुजितसिंह ठाकूरांनी केलं। मी त्यांच्या प्राणाला कार्यकर्ता आहे, त्यांच्या भावना जाणणारा मी कार्यकर्ता आहे। भले मी खासदार असेल, पण त्यांच्या प्रत्येक सुखादुःखाच्या क्षणी, त्यांच्या प्रत्येक चर्चेत हा ओमराजे त्या ठिकाणी उपस्थित असतो। त्यामुळे त्यांच्या भावना निश्चितपणे मना दिल से दिल तक का नाता आहे आणि ती जोडला गेलेला आहे आणि ती तसाच अखंडपणे जोडला राहील एवढं वचन देतो। हा पक्ष कुठला एका व्यक्तीच्यावर राहता कामा नये। या पक्षाची सगळी सूत्र एका जागेत राहता कामा नये। हा या पक्षाच्या घटनेत केलेली तरतूद आहे। त्यामुळं जास्त काळ कोणी जर या पद्धतीने वागलं तर त्याचा हा काय चालणार नाही। या पक्षाचा हा इतिहास आहे। रूपामा हा कार्यक्रम पार्टीचा नसून रूपामाता परिवाराने ठेवलेला कार्यक्रम आहे। रूपामाता परिवारानं कुणाला बोलवावं पाहुणे म्हणून हे परिवाराने ठरवावं ना। काय नेमकी नाराजी काय आहे? नाही, नाराजी काहीच नाही। ज्यांना ज्या जुन्या लोकांना त्यांना घेऊन जायची सवय नाही, त्यामुळे जुनी लोकही त्यांना टाळतात। हे साहजिक आहे। तुम्ही मला नमस्कार केला तर मी तुम्हाला करतो, गिव्ह रिस्पेक्ट एक असतो। त्यांना सवय नाही, जुन्या लोकांची अलर्जी आहे। तर नीलम गोरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना त्यांनी पत्र लिहिलेलं आहे। महिला लोकप्रतिनिधी संबंधित आक्षेपार्ह ऑडिओ क्लिपची तपासणी करा, संबंधित प्रकरणाचा तपास CID कडे सुपूर्द करा, असं यावेळेला नीलम गोरेंनी म्हटलं।